आज काय ता? आज आंब्याचा रायता. आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्याचे अनेक प्रकार करतो. आज आपण हे आंबट गोड असं रायवळ आंब्याचं रायतं करूयात. यासाठी हे रायवळ आंबे घेतलेत. हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून यांना अशा चिरा देऊन घ्यायच्या. आपल्याला हे आंबे वाफवून घ्यायचे, त्यामुळे या अशा चिरा देऊन घ्यायच्या. सगळ्या आंब्यांना या अशा चिरा देऊन घ्यायच्या. एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये हे चिरा दिलेले आंबे सोडायचे. आता हे असं पोकळ झाकण ठेवायचे आणि हे आंबे आपल्याला 5-1 मिनिटं छान उकळवून घ्यायचे. एखादा आंबा हा असा दाबून बघायचा, छान असा हाताला नरम लागला की गॅस बंद करायचा आहे. सगळे आंबे पाण्यातून काढून घेतलेत. आता हलकेसे गार झाले की आपण सोलून घ्यायचे. या सालांना देखील बऱ्यापैकी गर असतो, त्यामुळे ही सालं अशी पाण्यामध्ये घालायची, म्हणजे मग थोड्या वेळाने सालांचा सगळा गर पाण्यामध्ये सुटून येतो. कोकणात हे आंब्याचं रायतं वाटप लावूनच केलं जातं, पण हे वाटप न लावलेलं आंब्याचं रायतंही चवीला अतिशय सुरेख लागतं. तुम्ही नक्की करून बघा. याच प्रकारे सगळे आंबे सोलून घ्यायचे आणि साली पाण्यामध्ये घालून घ्यायचे. बघा, सगळे आंबे मी इथे सोलून घेतलेत. आता आपण या ज्या साली पाण्यामध्ये घातल्या होत्या ना, त्या अशा चोळून घ्यायच्या, म्हणजे सगळा गर पाण्यामध्ये उतरतो. बघा, या प्रकारे चोळून घ्यायचं, म्हणजे गर वाया जात नाही. आणि आता ही सालं छान पिळून घ्यायची. आपल्याला या आंब्याच्या पाण्यालाच छान सुरसुरीत अशी फोडणी द्यायची. फोडणीसाठी पळीभर तेलावर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडायला हवी. 5 ते 6 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची. लसूण हलकीशी लालसर झाली की हिंग घालायचं. या अशा खमंग फोडणीवर आपण जे साली पिळून घेतलेलं पाणी होतं ना, ते घालायचे. लगेच हे असं सेकंदभर झाकण ठेवलं की फोडणीचा स्वाद आतल्या आत छान मुरतो आणि मुख्य म्हणजे गॅस खराब होत नाही. ही अशी चुरचुरीत फोडणी बसली ना की त्या पदार्थाला मस्त अशी खमंग चव येते. आता मालवणी मसाला घालायचा आहे. थोडंसं रंगाचं तिखट घालते. हळद घालायची आहे आणि गोडा मसाला घालायचा आहे आणि छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची. मस्त अशी खळखळून उकळी आली की सगळं एकदा हलवून घ्यायचं. आपण घातलेले सगळे मसाले छान एकजीव व्हायला हवेत. 1-2-3 मिनिटं हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आणि मग यामध्ये हे आंबे सोडायचे. पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मंद आचेवर पुन्हा 2-3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं. आंब्याच्या चवीप्रमाणे गूळ घालायचं. हे रायतं मस्त असं आंबट गोड फार सुरेख लागतं, त्या चवीने गूळ घाला. ओला नारळ घालायचं आहे. कोथिंबीर पेरायची आणि सगळं व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचं. पुन्हा 1-2-3 मिनिटं छान असं उकळून घेतलं की सगळ्या चवी या आंब्यामध्ये छान मुरतात आणि सगळ्या चवी त्या पदार्थामध्ये छान मुरण्यासाठी तो पदार्थ छान असं उकळून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मस्त 2-3 मिनिटं अधेमध्ये हलवत छान असं रायतं उकळून घ्यायचं. उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसली की हे असं चटपटीत आंबट गोड असं रायतं करायचं. छान आंबट गोड चवीचं आंब्याचं रायतं इथे तयार आहे. चपाती, फुलके यासोबत तर हे सुरेख लागतंच, पण वाफाळत्या भातासोबत हे रायतं अतिशय सुरेख लागतं. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.